तर जोग फॉल्स बघितल्यानंतर आमची स्वारी चाललेली आहे हुनावर सिटी येथील मुर्डेश्वरला। आणि श्रावण महिना असल्यामुळे खूपच पाऊस होता, पण तरीही पावसामध्ये पण आम्ही फिरण्याचा आनंद घेत होतो। जोग फॉल्स पासून काही अंतरावर म्हणजे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर बंगारा फॉल्स होता आणि सगळ्यांनी सांगितल्यामुळे आम्ही बंगारा फॉल्सकडे निघालो। घनदाट जंगल आणि धोधो पडणारा पाऊस आणि किर्र आवाज यामुळे आम्हाला खूप भीती वाटत होती। तसेच आम्ही झाडी तुडवत जात होतो। तसं म्हटलं तर तिथे कोणी नव्हतं आणि आम्हाला थोडीशी भीती पण वाटत होती। तेवढ्यात कोणीतरी पुढून आलं आणि म्हणालं, जाऊ नका पुढे, खूप अवघड रस्ता आहे। त्यामुळे आम्ही थोडंसं घाबरलो। आम्ही डोंगरातून येणारे नाले तुडवत जात होतो, पण धबधबा कुठे दिसत नव्हता। हां, खाली मोठा धबधब्याचं पाणी वाहत होतं आणि अचानक मनात आलं की वरून जर जास्त पाऊस आला आणि ओहळ वाढले म्हणजे त्यांचा वेग वाढला तर आम्ही रिटर्न माघारी कसे येणार। त्यामुळे आम्ही तिथे थांबलो। जर नाल्याचं पाणी वाढलं आणि आम्हाला माघारी येता आलं नाही तर अवघड होऊन जाईल, म्हणून आम्ही पुढं न जाता माघारी फिरलो। तसं म्हटलं तर फॅमिलीसाठी ही जागा बिलकुल सेफ नाही। हां, अगर तुम्हाला जायचं असेल तर जोग फॉल्सला नक्की जावा। तिथे खूप छान सिक्युरिटी आहे आणि तुम्हाला कुठंही कोणतीही अनसेफ असं वाटणार नाही आणि तिथे खूप गर्दी पण असते। आणि ज्या ठिकाणची आपल्याला माहिती नाही किंवा रस्ते व्यवस्थित नाहीत त्या ठिकाणी जाणं आम्हाला काही योग्य वाटलं नाही। आणि तुम्हाला जर जायचं असेल तर मी तुम्हाला जोग फॉल्स सजेस्ट करेन, तुम्ही तिथे नक्की जावा आणि भेट द्या। तर तुम्हाला काय वाटतंय, आम्ही अर्ध्यातून माघारी येऊन योग्य केलं का नाही केलं ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि या पुढील आमची ट्रिप कुठे होती हे बघण्यासाठी माझ्या चॅनेलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।